तुकोबरा या अभंगातून देवाच्या पायाचं वर्णन करतात. ऐका, अभंग तुकाराम महाराजांचा आहेत आणि या अभंगाचा विषय असा आहे की तुकोबरा या अभंगातून देवाचे जे पाय आहेत, विटेवरती उभे असणाऱ्या पांडुरंगाचे जे पाय आहेत, त्या पायाचं वर्णन या अभंगातून करतात. विठाला पाय हा वर्णन करण्याचा विषय नाही, पण देवाचे पाय इतके सुंदर आहेत. देवाचे पाय, आपण सगळे भगवंताची मूर्ती पाहिलेले माणसं आहोत. आपण सगळे पंढरपूरला गेलेले माणसं आहोत. पंढरपूरमध्ये गेल्यानंतर देवाची मूर्ती पाहत असताना, देवाच्या मूर्तीला आपण पाहत असताना देवाच्या जवळ गेलो की देवाच्या पायाला आपण हात लावतो. जगाच्या पाठीवर एकच स्थान असं शिल्लक राहिले की जिथं फक्त देवाला स्पर्श केला जातो आणि ते स्थान म्हणजे फक्त पांडुरंगाचं स्थान आहे. आणि त्या स्थानाला आपण जाऊन देवाच्या पायाला आपण मिठी मारतो, दर्शन घेतो. त्या पायाचं वर्णन या अभंगातून तुकोबराय करत असताना तुकोबराय म्हणतात, देवा ज्या ठिकाणी लक्ष्मी राहते, ज्या ठिकाणी संत राहतात, ज्या ठिकाणी गंगा राहते ना, त्या ठिकाणी मला राहण्याची इच्छा आहे. ते ठिकाण म्हणजे तुझे पाय. विठाला अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 3 जणांचा उल्लेख केलाय. लक्ष देऊन ऐका. महिला मंडळ, विशेषतः करून सगळ्यात जास्त उपस्थिती तुमचीच आहेत. आता कुठेही गेलं महाराष्ट्रात तर महिला फर्स्ट आहेत. फर्स्ट महिला म्हणजे एक वाक्य बोलू का, गल्ली पासून तर दिल्ली पर्यंत, नाही का, गल्ली पासून तर दिल्ली पर्यंत सध्या तुम्ही म्हणाल महाराज असं काय, दिल्लीमध्ये सत्ता कोणाची हो? दिल्लीत सत्ता कोणाची आहे? माणसाची आहे. पण सामर्थ्य कोणाचं आहे? बाईचं आहे ना. का? कारण पंतप्रधानापेक्षा राष्ट्रपती मोठी असते. बरोबर आहे का? पंतप्रधानापेक्षा. म्हणून सध्या कुठेही चालती फक्त तुमचीच आहेत. कुठेही कथेलाही गर्दी तुमचीच, कीर्तनालाही गर्दी तुमचीच आहेत. आणि यांना जर म्हटलं ना का हो चला ना कीर्तनाला, यांना जर म्हटलं चला कीर्तनाला, ते एकच शब्द वापरतात, ती गेली ना पुढे. कोण गेलं? ती गेली ना आमची पुढे, ती गेली पुढे. त्याला जर म्हटलं ना अरे तिचं पुण्य तिलाच मिळणार आहे, तिनं ऐकल्यानंतर तिलाच पुण्य मिळणार आहे, तर तो एकच म्हणतो म्हणजे त्याला जर म्हटलं की आणि ती जर पुण्य करत असेल तर ती वैकुंठात जाईल, तुला वैकुंठात जागा मिळणार नाही, तुला वैकुंठात जागा मिळणार नाही. तो म्हणतो मी तिच्या पदराला धरून जाईल. सध्या गर्दी तुमचीच आहेत. विशेष करून तुम्हीच कीर्तन ऐका. म्हणजे संपूर्ण कीर्तन अत्यंत गोड आहेत. विठाला विठाला अभंगातून तुकाराम महाराजांनी 3 जणांचा उल्लेख केलाय. 3 जणांचा उल्लेख करत असताना पहिली आहेत लक्ष्मी, दुसरी आहेत गंगा आणि तिसरी आहेत संत. लक्ष्मी, गंगा आणि संत. आता अगोदर लक्ष्मीचा विचार करू. प्रत्येकाला एकच वाटतं की लक्ष्मी आपल्या घरी असली पाहिजे. प्रत्येकाला एकच गोष्ट वाटत असते की लक्ष्मी आपल्या घरी पाहिजे. संसारिकालाही वाटतं की लक्ष्मी आपल्या घरी पाहिजे आणि परमार्थिकालाही वाटतं की लक्ष्मी आपल्या घरी पाहिजे. प्रत्येकाला एकच वाटतं की लक्ष्मी आपल्या घरी असली पाहिजे. सगळ्यात सोपं बोलू का, कीर्तन ऐकणाऱ्यांनाही वाटतं की लक्ष्मी आपल्या घरी असली पाहिजे, कीर्तनकारांनाही वाटतं की लक्ष्मी आपल्या घरी असली पाहिजे, नाही का. प्रत्येक जण लक्ष्मीच्या पाठीमागे धावतोय, पण ही लक्ष्मी नेमकी कुठून निर्माण झाली, लक्ष्मीचा काय इतिहास आहे, लक्ष्मी कशा पद्धतीने उगम पावली. तर अगोदर लक्ष्मीचा विचार करत असताना ज्यावेळेस आपल्या या ठिकाणी श्रीमद भागवत कथा चालू आहेत, बरोबर, श्रीमद भागवत कथा चालू असताना कथेमध्ये सुंदर विषय आलाय पहा. ज्यावेळेस देव आणि दानवांनी समुद्र मंथन केलं, त्या समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर निघाले. माहिती आहे आपल्याला. 14 रत्न बाहेर निघाल्यानंतर त्यातलं पहिलं रत्न आहे, तिचं नाव आहे लक्ष्मी. देवही मंथन करतायत, दैत्यही सागर मंथन करतायत आणि मंथन करत असताना सगळ्यात अगोदर निघली, तिचं नाव आहे लक्ष्मी. जशी लक्ष्मी बाहेर निघाली, लक्ष्मी अत्यंत सुंदर आहेत, रूपवान आहेत, सौंदर्याची खान असणारी लक्ष्मी बाहेर निघाल्याबरोबर देवाचंही लक्ष लक्ष्मीकडे गेलं आणि दैत्यांचंही लक्ष लक्ष्मीकडे गेलं आणि प्रत्येकाला एकच वाटू लागलं की लक्ष्मी आपल्याला मिळाली पाहिजे. ऐका, प्रत्येकाला एकच वाटू लागलं की लक्ष्मी फक्त आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. देवालाही वाटलं लक्ष्मी आपल्याला मिळाली पाहिजे आणि दैत्यांनाही वाटतं की लक्ष्मी आपल्याला मिळाली पाहिजे. ती गाडी जाऊ इकडे सारखा थोडस, तुम्ही पुढे पुढे या ना. इथं मध्ये काही लसणाचा वाफा लावायचा आहे का? या ना पुढे या. सरका हो बायला, सरका सरका. बाहेर पाऊस चालू झाला, एक 15-20 मिनिटात ते जर जास्त आलं तर आपलं कीर्तन आपल्याला इथं स्टॉप करावं लागेल. सरका थोडस पुढं. प्रभू महाराज काही तुमच्या महिला हल्ल्या नाही जागे. थोडं थोडं पुढे पुढे सरका ना. महिला मंडळ सरका थोडं थोडं पुढे. अशी मध्ये बघा जागा नका सोडू. सरका पुढे पुढे. म्हणजे काय होतं, गाड्या कधी आल्या ना त्या हॉर्न वाजवतात, तिकडे डिस्टर्ब होतं, बाकी नाही काय. विठाला विठाला विठाला.
लक्ष्मी बाहेर निघाली, सगळ्या देवाचं लक्ष लक्ष्मीकडे, सगळ्या दैत्यांचं लक्ष लक्ष्मीकडे. प्रत्येकाला एकच वाटू लागलं की लक्ष्मी फक्त आपल्याला मिळाली पाहिजे. आणि दोघांमध्ये वाद निर्माण झाला, भांडण निर्माण झालं. आणि भांडण होत असताना लक्ष्मीकडे म्हणजे लक्ष्मीने दोघांकडेही पाहिलं आणि दोघांनाही बोलायला सुरुवात केली. पण बोलण्याच्या अगोदर लक्ष्मीने भांडणं मिटवायचे ना, मग लक्ष्मीने सगळ्यात अगोदर फक्त एकच काम केलं, बोट वर केलं. बोट वर केलं, सांगितलं, ए शांत बसा, काय चाललाय तुमचा गोंधळ? अरे तुम्हाला मी पाहिजे, बरोबर आहे, पण मला तुम्ही हवेत का नाही हे पाहावं लागेल ना. शब्द वापरा लक्ष्मीने. आणि ऐका ना, लक्ष्मीच्या पोटामध्ये पावर असते. लक्ष्मीच्या पोटात लय मोठी पावर असते. 4 चौघात जर माणूस बसलेला असला आणि लक्ष्मीने नुसतं तिच्या पोटातली पावर तिला दाखवायची असेल, लक्ष्मी नुसतं असं जरी केलं ना, 4 लोकातला माणूस उठून येतो. केवढाही मालक असला ना तो, केवढाही वजनदार असला, केवढाही वजनदार सरपंच जरी असला गावातला, त्याच्या बायकोने जर त्याला नुसतं असं जरी केलं ना, इकडे या, तर लक्ष्मीने बोलवल्याबरोबर नारायणाला जावं लागत असतं. आणि बोटात पावर असते. फक्त एकच आहे, एकच गोष्ट अशी आहे, पहा काय असतं, नवीन नवीन लग्न झालं की फक्त मुलं मुलांमध्ये जाऊन म्हणतात, काय आपल्या बायको सारखी बायको कोणालाच मिळाली नाही. काय काय नवीन लग्न झालं की पोरांमध्ये मित्रांमध्ये जातात, हे पाय आपल्या बायको सारखी बायको ना गावात कोणाला मिळाली नाही. त्याचं कारण आहे, गोकुळ महाराज तो असं का म्हणतो, त्याचं कारण एकच आहे, कारण मांजर अजून उंदराचा अंदाज घ्यायला लागली. मांजर एकाएकी कधीच झडप घालत नाही, ती अगोदर अंदाज घेते, चपाट्यात येतं का नाही, येतं का नाही. एकदा जर का चपाट्यात आलं मग उचलला. हे मी मांजरीचं बोलायला लागलो, तुम्ही मनाला लावून घेऊ नका. फक्त काय असतं, नवीन नवीन झाल्यानंतर तेवढा शब्द असतो. ऐका, लक्ष्मीने सांगितलं, अरे तुम्हाला मी पाहिजे, मान्य आहेत, पण मला तुम्ही हवेत का नाही हे पाहावं लागेल ना. म्हणे मग एक काम करा, सकाळी 8 वाजता इथं लाईनीतून उभे राहा. मी ठरविल मला कोण पती पाहिजे, मला कोण हवा आहे, मला कोण पसंत आहे. आणि असंच असतं पहा, लग्नामध्ये लग्न जुळवत असताना, लग्न जुळवायच्या वेळी ज्याची ज्याची पसंत पाहिली जात असते. ज्याची ज्याची पसंत म्हणजे कशी, नवरी पाहते की आपला होणारा मालक, आपला होणारा नवरा किती सुंदर आहे. ऐका, नवरी पाहते आपला होणारा नवरा किती सुंदर आहे. बाप पाहतो मुलगा शिकलेला आहे का नाही. आई पाहते मुलाच्या घरी संपत्ती किती आहेत. भाऊबंद पाहतात आपल्या जातीपातीचा आहे का नाही. आणि वराडी मंडळी पाहतात जेवाला काय केलं, लगेच वदनी कवळ घेता, नाही का. वराडी म्हणजे प्रत्येकाची चॉईस कशी वेगवेगळी असते. लक्ष्मीने सांगितलं, अरे मान्य आहेत, तुम्हाला मी पाहिजे, पण मला तुम्ही हवेत का नाहीत. म्हणे मग सकाळी 8 वाजता इथं लाईन मध्ये येऊन उभे राहा. सकाळी 8चा टाइम दिला होता, 8चा, सकाळी 8चा टाइम दिला होता. पण रात्रभर देवही झोपले नाही, दैत्यही झोपले नाहीत. का, एकच वाटायचं ना, लक्ष्मी फक्त आपल्यालाच मिळाली पाहिजे, आपल्यालाच प्राप्त झाली पाहिजे. म्हणून सकाळी रात्रभर कोणी झोपलं नाहीत. आणि सकाळी 8ची वेळ दिली होती, तर सकाळी 5 वाजताच लाईनीतून उभे राहिले. तो काही कीर्तनाचा वेळ नव्हता. कीर्तनाची वेळ असली की लोक, आता मला जाणवलं पण आता बोलत नाही, विठ्ठल 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 सकाळी 8चा टाइम दिला. सगळे देवदेवता लाईनीत उभे आहेत, सगळे दैत्य एका लाईनीमध्ये उभे आहेत. आणि लक्ष्मीने वरमाला हातामध्ये घेतली. लक्ष द्या, लक्ष्मीने अशी वरमाला हातामध्ये घेतली आणि सगळ्यात अगोदर दैत्यांच्या लाईनीमध्ये गेली. दैत्यांच्या लाईनीमध्ये गेल्यानंतर एक एक दैत्य तिने पाहायला सुरुवात केली. एक एक दैत्य पाहते, पण एकही दैत्य तिला पसंत आला नाहीत. का आला नाहीत, कारण दैत्यांच्या ठिकाणी तिला दोष दिसला. दोष काय दिसला, दैत्यांच्या ठिकाणी दोष दिसला. एकही दैत्य पसंत आला नाहीत. थोडीशी पुढे गेली ना, आता देवाच्या लाईनीमध्ये गेली. सगळेच्या सगळे देव एका लाईनीमध्ये उभे होते. सगळ्यात अगोदर दिसला तिला तो चंद्र. आज दिसत नाही, नाही का, चंद्र. सगळ्यात अगोदर त्या लक्ष्मीला चंद्र दिसला. आणि चंद्राला पाहते, आणि पाहत असताना चंद्राच्या ठिकाणी सुद्धा तिला एक दोष दिसला. चंद्राच्या ठिकाणी काय दोष आहे, कारण चंद्र हा डागावलेला आहे. इंद्रा पडली भगे, नाही का, चंद्र झाला काळा. याचं एक स्वतंत्र चिंतन आहे. मग तो डागावलेला दिसला, दोष दिसला त्या ठिकाणी. त्या लक्ष्मीला पसंत आला नाही. थोडीशी पुढे गेली. ऐका, लक्ष देऊन ऐका, थोडीशी पुढे गेली. तिला पुढे गेल्यानंतर दिसले तर सूर्यनारायण. पण सूर्याच्या ठिकाणी सुद्धा तिला दोष दिसला, कारण सूर्य हा तापट स्वभावाचा आहे, गरम स्वभावाचा आहे. पसंत आला नाही. थोडीशी पुढे गेली. आणि आता पुढे गेल्यानंतर पुढच्या लाईनीमध्ये, पुढच्या ओळीमध्ये तिला दिसले ते सगळ्या देवाचे देव, इंद्रदेव. सगळ्या देवांचा देव देवेंद्र. सगळ्या देवांचे देव तिला इंद्रदेव दिसले. सगळ्या देवाचा राजा आहेत. ऐका ना, आता सगळ्या देवाचा राजा इंद्र दिसल्यानंतर तिला वाटलं की याच्या गळ्यामध्ये माळ घालावी, माळ घालावी गळ्यामध्ये, वाटलं तिला. पण तिथंही तिने विचार केला की ब्रह्मदेव याच्याही पेक्षा मोठा आहेत. का, कारण ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये इंद्र 14 वेळा मरतो. मग ब्रह्मदेवाचा दिवस केवढा असला पाहिजे.
ऐका ब्रह्मदेवाचा दिवस केवढा असला पाहिजे. मग ब्रह्मदेवाकडे पाहतेत आणि ब्रह्मदेवाकडे पाहत असताना वाटलं तिला की ब्रह्मदेवाच्या गळ्यामध्ये वरमाला घालावी, पण ब्रह्मदेवाच्या ठिकाणीही तिला दोष दिसला. ब्रह्मदेवाच्या ठिकाणी काय दोष आहेत? कारण ब्रह्मदेवाची ड्युटी लय अवघड आहे. ऐका ब्रह्मदेवाची जी ड्युटी आहेत ना, जी नोकरी आहेत ना, ती फार अवघड आहे. ब्रह्मदेव म्हणजे बाप चाढाचा गुलाल हाडाचा नित्य घडवितो मडकी रे. हा बाप चाढाचा आहे ब्रह्मदेव. बाप चाढाचा. चाढी लावणारे कोण आहे? तो देवांमध्ये चाढी लावणारे आहेत नारदजी. हा नारदाचा बाप आहेत. आणि कुलाल हाडाचा कुंभार आहेत. कुंभार मडके घडवण्यामध्ये एवढा हुशार आहेत ना, मडके घडवण्यामध्ये जवळपास 150 कोटीमध्ये एक मडकं एकासारखं नाही येत. सख्खे जुळे भाऊ जरी असले तरी त्यांच्यामध्ये सुद्धा काही ना काहीतरी कमी जादा असते. एवढा हुशार तो ब्रह्मदेव आहेत. पण याला ड्युटी घरी येण्याकरता याला वेळ नाही येत. घरी येण्याकरता वेळ नसल्या कारणामुळे म्हणून हाही ब्रह्मदेवही तिला पसंत आला नाहीत. आणि आता थोडीच पुढे गेली. पुढे गेल्यानंतर तिला दिसले सगळ्या देवाचे देव महादेव. ऐका सगळ्या देवाचे देव महादेव दिसल्याबरोबर तिने प्रसन्न चेहरा म्हणजे भगवंताचं तिने रूप पाहिलं. गळ्यामध्ये वासुकी नावाचा सर्प आहे, हातामध्ये त्रिशूळ आहेत, एका हातामध्ये डमरू आहेत. आणि त्या ठिकाणी सुंदर भगवंताचा कर्पूर गौरम करुणावतारम कर्पूर वर्णाचा त्या ठिकाणी भगवान शिवजी तिला दिसले. दिसल्यानंतर वाटलं तिला भगवान शिवजीच्या गळ्यामध्ये माळ घालावी, पण तिथंही तिने विचार बदलवला. काय विचार बदलवला तिने विचार केला की हे जे भगवान शंकर आहेत यांचं सगळं चांगलं आहेत, पण यांना घर नाहीत, यांना दार नाहीत, यांना गण नाहीत, गोत नाहीत, यांना पाहुणे रावळे कोणीच नाहीत. बरं यांना आहे पाहुणे रावळे, पण यांचे पाहुणे रावळे म्हणजे सगळे आमोशा पौर्णिमेचे गिराईक. पाठिंबा राहू द्या, पाठिंबा काढू नका. पाठिंबा असेल तर आपण गुवाहाटीला जाऊ, नवीन सरकार स्थापन करू. फक्त पाठिंबा काढू नका. विठाल भगवान शंकराचे पाहुणे रावळे म्हणजे सगळे आमोशा पौर्णिमेचे गिराईक. भूते वेताळे नाचतीन हर्षयुक्त उमापती. बरं यांना बंगलाही नाही, यांचं घर कुठे आहे? मेलेली माणसं नेऊन जाळतात जिथं, त्यांचा बंगला तिथं. पसंत आले नाहीत. आता मात्र त्या लक्ष्मीला स्वतःच्या सौंदर्याचा अभिमान झाला. ऐका बरं का, स्वतःच्या सौंदर्याचा अभिमान झाला. आणि त्या लक्ष्मीने विचार केला की या लाईनीमध्ये एकही दैत्य आपल्या योग्यतेचा नाही आणि एकही देव आपल्या योग्यतेचा नाहीत. पण भगवान विष्णू मात्र लाईन मध्ये उभे नव्हते, एका बाजूला बसलेले होते. आणि मग सगळ्यात शेवटी तिचं लक्ष गेलं त्या भगवान विष्णूकडे. भगवान विष्णूकडे निघाली. भगवंताचं सुंदर रूप पाहिलं, चेहरा पाहिला आणि देवाच्या चेहऱ्यावरती ती भाळली. कोण? लक्ष्मी देवाच्या चेहऱ्यावरती भाळली. आणि भाळल्यानंतर हातातली जी वरमाला आहे ती भगवान विष्णूच्या गळ्यामध्ये घालण्याकरता प्रवृत्त झाली. भगवंताच्या गळ्यामध्ये माळ घालते, वरमाला घालते. इतक्यात देवाने पाठ फिरवली, तिच्याकडे पाठ केली, तोंड इकडं केलं. तशी लक्ष्मी परत एकदा पुढून आली, पुन्हा माळ घालण्याचा प्रयत्न केला. परत एकदा देवाने तोंड फिरवलं. 2-3 वेळेला असं झालं आणि मग तिचा अभिमान गळाला. आणि अभिमान गळाल्यानंतर तिने एकच विनंती केली की देवा नाही म्हणजे माझी अर्धांगिनी होण्याची लायकी नसेल तर नका मला तुम्ही अर्धांगिनी होण्याचं स्थान देऊ, पण किमान तुमच्या पायाची दासी म्हणून तुम्ही माझा स्वीकार करा. मग तेव्हा देवाने सांगितलं की तुला आतापर्यंत एकही म्हणजे जी माझी सेवा आहेत प्रत्येकाने वेगवेगळी वाटून घेतलेली आहेत, मग तुला फक्त माझ्या पायाची सेवा मिळेल. मग ते दोन्ही चाली सोबत झाल्या. आता असं वाटतंय या चाली जर तुम्ही अशा जर चाली म्हटल्या, नाही ऐका ना, अशा जर तुम्ही चाली म्हटल्या, यातली एखादी नाव उठव.
नाही पण ह्याच चाली या प्रमाणाला ह्याच चाली योग्य आहेत नाही का. गजचर्म ह्या चाली आपल्या फिक्स आहेत. ह्या चाली वारकरी संप्रदायामध्ये फिक्स आहेत नाही का. आणि खरंच असे आम्हाला गायक मिळत नाही हो, गोड गायक मिळत नाही. आज असं वाटतंय यांचंच ऐकत राहावं, आपण कीर्तनच करू नये, आपण काहीच बोलू नये असं वाटतं, यांचंच ऐकत राहावं. पण मला बोलावं लागेल बरं का, मला बोलावं लागेल. डिझेलच्या गाडीच्या डिझेल पुरतं तरी बोलावं लागेल. विठाला विठाला गोड प्रमाण दिलं. पाय लक्ष्मीचे हाती, तेव्हापासून लक्ष्मीच्या हातामध्ये पाय दिलेले आहेत देवाने. पाय म्हणजे लक्ष्मी कुठं राहते तर देवाच्या पायाजवळ राहते. आणि देवाच्या पायाजवळ नुसती लक्ष्मी राहत नाही, मग त्या पायाजवळून गंगा सुद्धा निघालेली आहेत. गंगा, आता ऐका बर का, गंगा, आपण गंगेमध्ये स्नान करण्याकरता जातो. गंगेमध्ये स्नान करण्याकरता गेल्यानंतर गंगेत काय असतो? पाणीच असतं. पाण्या व्यतिरिक्त गंगेमध्ये दुसरं काहीच नाही ना. गंगेमध्ये पाण्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. मग आपल्या घरी पाणी नाही का? बोला ना, आपल्या घरी पाणी नाही का? घरीही पाणी आहेत, मग गंगेतही पाणी आहेत. मग गंगेतलं पाणी पवित्र नाही का? गंगेतलं पाणी पवित्र आहे. घरचं पाणी पवित्र नाही का? घरचं पाणी पवित्र नाहीये. ते जारचं असू द्या, फिल्टरचं असू द्या, नाहीतर ॲक्वा काय असेल ते असू द्या, ते पवित्र नाहीत. आणि गंगेचं पाणी मात्र पवित्र आहे. पवित्र शब्दाचा अर्थ असा होतो की पापाचा नाश करण्याचं सामर्थ्य ज्या पाण्यामध्ये आहे त्याला पवित्र असं म्हणतात. मग आपण स्नान करण्याकरता जर गेलो ना, आपण स्नान केल्याबरोबर त्या ठिकाणी आपलं पाप निवृत्त होतं, एवढं सामर्थ्य त्या गंगेचं आहे. म्हणून तर ऐका, काही मंडळी असा प्रश्न करतात, महाराज आमची परिस्थिती फार नाजूक आहे, आमच्याकडे पैसे नाहीत गंगेमध्ये जाण्याकरता, इथून प्रयागला जावं लागेल, प्रयागला जाण्याकरता आमच्याकडे पैसे नाहीत, मग आम्हाला गंगेचं स्नान करण्याचं पुण्य जे मिळतं ना, ते पुण्य आम्हाला घरी बसल्याबरोबर मिळेल का? काय प्रश्न निर्माण झाला. गंगेमध्ये पुण्य प्राप्त होतं स्नान केल्याबरोबर, मग ते गंगेचं पुण्य आपल्याला घरी बसल्या बसल्या मिळेल. नाही जरी आपल्याला तिथपर्यंत जाता आलं ना, तरी घरी बसल्याबरोबर फक्त एकच म्हणायचं वाचेने, गंगा 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 एवढं जरी म्हटलं ना, तरी सकळ दोष जाती भंगा, सकळे पाप जाती भंगा, एवढं सामर्थ्य त्या गंगेमध्ये आहेत. मग ती गंगा, म्हणून तर पूर्वीच्या काळामध्ये गंगेचं नाव आपल्या मुखाला यावं, ऐका बरं का, गंगेचं नाव आपल्या मुखाला यावं म्हणून पूर्वीच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये एक भांड वापरलं जात होतं आंघोळ करण्याकरता. त्या भांड्याचं नाव काय हो? गंगाळ. त्याचं नाव काय आहे? गंगाळ. काय नाव आहे त्याचं? आपण त्याचं गंगाळ केलं. त्याचा शुद्ध शब्द आहे गंगाळ. आपण ते काय केलं? गंगाळ केलं. गंगाळ म्हणजे कोणत्या भागात गेल्यानंतर कशाला काय म्हणतील आता हेही सांगता येत नाही. सांगूच का? सांगा सांगा सांगा. जाऊ दे आता सांगण्यासाठी. हा ते आहे ना, त्याचीच तर पगार. ऐका ऐका, म्हणजे कोणत्या भागात गेल्यानंतर कशाला काय म्हणतील काही सांगता येत नाही. गंगाळ, त्याचं आपण गंगाळ केलं. आणखीन काही काही शब्द वेगवेगळे आहेत. पहा, आपल्याकडे आपण खाली अंतरतो झोपण्याकरता, तिला काय म्हणतात आपल्याकडे हो? तुमच्याकडे नाही का? हा गोदडी ना, गोदडी म्हणतो आपण तिला, गोदडी. पुणे जिल्ह्यामध्ये तिला वाकळ म्हणतात, वाकळ. म्हणजे कोणत्या भागात गेल्यानंतर कोणत्या वस्तूला काय म्हणतील काही सांगता येत नाही. आम्ही जर मुंबई भागात जर कीर्तनाला गेलो, मुंबई, भिवंडी, डोंबिवली, कल्याण, ठाणे, तिकडे लोक बायकोचा परिचय करून देतात. लोक म्हणतात महाराज आमच्या मिसेज आहे. काय शब्द वापरतात? मिसेज आहे. काही भागात म्हणतात महाराज आमच्या लक्ष्मी आहे, काही भागात म्हणतात आमच्या अर्धांगिनी आहेत, काही भागात म्हणतात आमच्या मंडळीत. खाली चाळीसगाव, धुळे, जळगाव साईडला म्हणतात महाराज मने बाईशे. काय शब्द वापरतात? मने बाईशे. ते आता आपल्यालाच कळतं बरं का, कारण आपण घाटावरले ना. इकडे खाली गेल्यानंतर ही भाषा कळत नाही, इकडे गेल्यानंतर आपल्याकडे ते कळतं. म्हणजे एका ठिकाणी फार विचित्र प्रकार घडला. एकाच्या घरी मी कीर्तनाला गेलो, ज्याच्या घरी मी कीर्तनाला गेलो तो माणूस आणि मी समोर जेवायला बसलो. जेवता जेवता काहीतरी विषय काढावा म्हणून सहज मी त्या माणसाला विचारलं, मुलं अंगणामध्ये खेळतायत. मला दादा हे मुलं कोणाचे खेळतायत? त्यानं मुलांचा परिचय करून दिला. तो म्हणला महाराज हे आपले चित्रबय. काय शब्द वापरला? आपलेच चित्रबय. थोड्या वेळाने त्याची बायको वाढण्याकरता आली. मी म्हणलं दादा ह्या ताई कोणी? त्यानं बायकोचा परिचय करून दिला. तो म्हणला महाराज आपलाच बारदान आहे.
आता बारदाना म्हटल्यानंतर त्या बाईचा चेहरा असा पडला. मी म्हणलं थोडीशी यांची गंमतच करावी. मी त्या बाईला विचारलं, म्हणलं का होत ताई हे तुमचे कोण आहे? ती बाई म्हटली महाराज हे आमचंच भंगारे, जेव्हा तुम्ही म्हणजे कोणत्या भागात गेल्यानंतर कशाला काय म्हणतील सांगता येत नाही. गंगाळ, ऐका ऐका मुद्द्यावरती. गंगाळ का? कारण सकाळी सकाळी आपण बायकोला निदान म्हणू तरी की गंगाळात पाणी टाक, गंगाळात गरम पाणी टाक. म्हणजे काय होईल की आपल्या मुखाला गंगेचं नाव येईल. एवढी पवित्र असणारी गंगा ज्या ठिकाणाहून उगम पावली ते ठिकाण म्हणजे देवाचे पाय आहेत आणि त्या पायावरती लक्ष्मी राहते. लक्ष्मी ज्या ठिकाणी वास करते ते देवा तुझे पाऊल आहेत. माता ऐका, बोलणं कळते ना माझं? बोलणं लक्ष देतंय ना? नाहीतर मी कीर्तन करणार, तुम्ही ऐकणार, सकाळी चर्चा करणार, काय चिंचोलीच्या महाराजांना कीर्तन केलं सगळं डोक्याच्या वरतून गेलं, असं नको व्हायला बरं का. बरं तरी लोक म्हणतात डोक्याच्या वरतून गेलं, बरं तरी लोक म्हणत नाही मांडवाच्या वरतून गेलं म्हणून. तेवढं तरी बरं. ऐका, जेथे लक्ष्मीचा वास देवा तुझे पाऊल आहेत. आता ऐका बरं का, देवाच्या पायाचं वर्णन. देवाची पावलं एवढे सुंदर आहेत, एवढे सुंदर आहेत की तुकोबाराय म्हणतात देवा तुझ्या पायावरती माझं मन जे आहेत ना ते भ्रमर करतायत, भ्रमर. देवाचे पाय इतके सुंदर आहेत. किती सुंदर आहेत वो देवाचे पाय. एक साधी कल्पना या पहा, देवाचे पाय एवढे सुंदर आहेत, एवढे नाजूक आहेत देवाचे पाय, एवढे नाजूक आहेत. किती नाजूक आहेत तर ऐका, एक कथा याला संत साहित्यातली कथा आहेत. काय झालं, पंढरपूर पासून 25 किलोमीटर अंतरावरती एक मंगळवेढा नावाचं गाव आहे. ऐका, मंगळवेढा नावाचं गाव आहे. आपल्याला ते गाणं पाठ आहेत, मंगळवेढे भूमी संतांची, नाही का. या मंगळवेढा गावामध्ये एक महिला संत होऊन गेल्या आणि त्या महिला संतांचं नाव आहे संत कानोपात्रा. ऐका, त्या महिला संतांचं नाव आहे संत कानोपात्रा. आजही जर आपण पंढरपूरला गेलो ना तर पंढरपूरला देवाचं दर्शन करण्याच्या अगोदर तिचं दर्शन करावं लागतं, त्या कानोपात्रेचं. संत कानोपात्रा आपल्याला माहित नसेल, आपल्याला त्यांचे अभंग पाठ नसतील, पण एक गाणं असं आहे की आपल्याला सगळ्यांना त्यांचं पाठ आहे. कोणतं? एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानोपात्राला देवाने मंदिरात जागा दिली. ही जी कानोपात्रा आहेत ना, ही कानोपात्रा त्या मंगळवेढा गावामध्ये राहते आणि मंगळवेढा गावामध्ये राहत असताना गावाच्या बाहेर तिची एक माढी आहे, माढी. आता त्या माढीमध्ये ती राहते आणि माढीमध्ये राहत असताना, लक्ष द्या, माढीमध्ये राहत असताना एवढी सुंदर आहेत ती, एवढी सुंदर आहेत की तिच्या दाराहून जर एखादा माणूस गेला तर अगोदर तिच्याकडे बघायचा आणि मगच पुढे जायचा. लक्ष द्या, एवढी सुंदर होती ती की तिच्याकडे अगोदर तो माणूस पाहायचा आणि मगच पुढे जायचा. तोपर्यंत माणूस पुढे जात नव्हता आणि तिला तिचा सौंदर्याचा अभिमान होता की आपल्यासारखं सुंदर या जगात दुसरं कोणी नाही. तिला अभिमान होता की या जगामध्ये आपल्या एवढं सुंदर दुसरं कोणीच नाहीये. म्हणून तिला अभिमान असल्या कारणामुळे प्रत्येक माणूस तिच्याकडे दारावून जर गेला तर अगोदर तिच्याकडे डोकवायचा मगच पुढे जायचा. पण एक दिवशीचा प्रसंग असा घडला, एक दिवस झालं असं की काही वारकरी तिच्या दारावून निघाले, पंढरपूरला निघाले दिंडी घेऊन आणि दिंडी चालली आहे. चालत असताना भजन चालू आहे, ज्ञानोबा तुकाराम आणि भजन चालू असल्या कारणामुळे एकाही वारकऱ्याने तिच्याकडे पाहिलं नाही. लक्ष द्या, वारकरी त्यांच्या त्यांच्या भजनामध्ये मग्न झालेले आहेत आणि मग्न असल्या कारणामुळे एकाही वारकऱ्याने तिच्याकडे पाहिलं नाहीत आणि पुढे निघाले. तर तिला राग आला. तिने विचार केला असा माणूस नाही की आपल्याकडे पाहिल्याशिवाय पुढे जाईल म्हणून, आणि एकाही वारकऱ्याने आपल्याकडे पाहिलं नाहीत, एकाही वारकऱ्याने आपल्याकडे पाहिलं नाहीत. म्हणून त्या एका वारकऱ्याला तिने थांबवलं नाही, आवाज दिला, ओ वारकरी इकडे या. म्हणे कुठं निघालात? पंढरपूरला. काय पंढरपूरला? देव आहे आमचा देव. कसा आहे तुमचा देव? सुंदर आहेत, अत्यंत सुंदर. म्हणे माझ्यापेक्षा सुंदर तू त्याच्या पुढे काहीच. काय सांगितलं वारकऱ्यांनी? तू त्याच्या पुढे, त्या देवापुढे तू काहीच नाहीत, झिरो आहेत, शून्य आहेत. तिला तर रागच आला की आपल्या एवढं सुंदर या जगात दुसरं कोणीच नाहीत आणि वारकरी सांगतायत की आमचा देव सुंदर आहेत, मग या देवाला एकदा तरी पाहिलं पाहिजे. आता तिने काय केलं? तिने एकच काम केलं, तिच्या दरवाजाला कुलूप लावली आणि वारकऱ्याच्या पाठीमागे दिंडीमध्ये सामील झाली. वारकरी चालत चालत भजन करत करत पंढरपूरमध्ये जाऊन पोहोचले. वारकऱ्यांनी पंढरपुरात गेल्याबरोबर त्यांनी चंद्रभागेचं स्नान केलं. या कानोपात्रेने सुद्धा त्यांच्या पाठीमागे चंद्रभागेचं स्नान केलं. जे वारकरी होते ना ते वारकरी घाट चढून वर गेले, ही सुद्धा त्यांच्या पाठीमागे घाट चढून वर गेली. वारकरी रावळामध्ये देवळात गेले आणि देवळात गेल्याबरोबर ही सुद्धा त्यांच्या पाठीमागे मंदिरामध्ये रावळामध्ये गेली. आणि आता एका एका वारकऱ्याने देवाचं दर्शन घ्यावं आणि पुढे जावं, एका एका वारकऱ्याने देवाचं दर्शन घ्यावं, पुढे जावं. आणि पुढे जात असताना हिचा नंबर जवळ जवळ येऊ लागला. जवळ जवळ येत असताना हिला देवाची मूर्ती दिसू लागली. देवाची मूर्ती पाहत
असताना एवढी सुंदर तिला मूर्ती दिसली, एवढी सुंदर दिसली की तिची जी पाहण्याची भूक होती ना ती भूकच भागली गेली आणि सगळ्या वारकऱ्यांनी दर्शन घेऊन बाहेर निघाले. आता ही एकटीच कानोपात्रा त्या ठिकाणी आली आणि आल्याबरोबर तिने देवाला पाहायला सुरुवात केली. आता देवाला पाहत असताना देवाला पाहते आणि पाहता पाहता देवाचा मुकुट कसा, देवाचे गाल कसे, देवाचे डोळे कसे, देवाचं नाक कसं, देवाचे छाती पोट असं पाहत 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 ती पांडुरंगाच्या पायाजवळ आली आणि देवा म्हणजे देवा किती नाजूक आहेत, देव किती नाजूक आहेत हे पाहण्याकरता तिने त्या कानोपात्रेने स्वतःच्या हाताच्या अंगठ्याने देवाच्या एका पायाला दाबलं. ऐका, त्या कानोपात्रेने देवाच्या एका पायाला दाबलं. जसं तिने दाबलं ना तसं देवाच्या पायाला खड्डा पडला, खड्डा. मग आजही जर तुम्ही पंढरपूरला गेलात, आजही जर पंढरपूरला गेलात तर पंढरपूरला गेल्यानंतर देवाच्या पायाला एका खड्डा पडलेला आहे, खड्डा. आजही तुम्ही आता बसल्या बसल्या जर तुम्ही गुगलला सर्च केलं ना पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती तर आजही आता सुद्धा तुम्हाला तो खड्डा दिसेल. मग एक साधी कल्पना करा, ज्याचे पाय इतके नाजूक आहेत की त्याच्या पायाला अंगठ्याने दाबल्याबरोबर त्या ठिकाणी खड्डा पडतो. त्याचे पाय किती नाजूक असले पाहिजे, किती कोमल असले पाहिजे. असे कोमल असणारे जे पाऊल आहेत ना तुकोबाराय म्हणतात देवा ते तुझं म्हणजे त्या ठिकाणी राहण्याची मला इच्छा आहे आणि ते सुंदर असणारे पावलं त्या पावलावरती माझे मन जे आहेत ना ते माझ्या भुंग्यासारखं गुंजारोहण करतायत. अभंगाचं दुसरं चरण. तुझे पाऊले सुकुमार तुझे पाऊले सुकुमार तुझे पाऊले सुकुमार तेथे मन माझे भ्रमर. साधी कल्पना, त्याचे पाय जर इतके सुंदर असेल तर त्याचा चेहरा किती सुंदर असला पाहिजे. बोर होतंय गाव, कॅशिट बदलू का? ऐका, साधी कल्पना, ज्याचे पाय इतके सुंदर आहेत त्याचा चेहरा किती सुंदर असला पाहिजे. याच्याकरता रामायणातला एक प्रसंग सांगेल. रामायणामध्ये प्रसंग असा घडला की प्रभूंचं म्हणजे आता रामनवमीचा प्रेड आहेत म्हणून रामाचा एक प्रसंग सांगून जाईल रामायणातला. काय, देवाचा चेहरा ऋषी मुनींनी पाहिला आणि पाहिल्याबरोबर त्यांची बुद्धी फिरली गेली, विचार बदलले गेले. झाला प्रसंग असा घडला, ज्यावेळेस रामप्रभू लक्ष्मण विश्वामित्र मिथिला नगरीला जात आहेत आणि मिथिला नगरीला जात असताना रामप्रभू वनातून चालतायत आणि एका वनामध्ये गेल्यानंतर प्रभूचा पाय एका दगडाला लागला आणि दगडाची स्त्री निर्माण झाली, दगडाची बाई निर्माण झाली. ऐका, दगडाची स्त्री निर्माण झाली, बाई निर्माण झाल्याबरोबर ही बातमी एवढी पसरली की त्या जंगलामध्ये जेवढे काही त्या अरण्यामध्ये जेवढे काही ऋषीमुनी तप करण्याकरता बसले होते, साधना करण्याकरता बसले होते, या सगळ्या ऋषीमुनींच्या कानावरती ती बातमी जाऊन पडली की जंगलामध्ये एक माणूस असा आला की त्याचा पाय जर दगडाला लागला ना दगडाला तर त्या दगडाची स्त्री निर्माण होते, दगडाची बाई निर्माण होते. मग प्रसंग असा घडला, सीता स्वयंवर होण्याच्या अगोदर ही बातमी सीतामाईच्या कानावरती पडली. काय, आपला जो होणारा मालक आहे या मालकाच्या पायामध्ये अशी पावर आहे, याचा पाय जर दगडाला लागला तर दगडाची स्त्री निर्माण होते. आणि मग प्रसंग असा घडला, सीता स्वयंवर झालं आणि सीता स्वयंवर झाल्यानंतर ऐका, सीता स्वयंवर झाल्यानंतर लग्नाचा प्रसंग आला आणि लग्नाच्या वेळेला प्रसंग असा घडला की सीता ऐका ना सीतामाई रामप्रभूच्या पायाच पडत नव्हती. लक्ष द्या, सीतामाई रामप्रभूच्या पायाच पडत नव्हती. मग का पाया पडत नाहीत हे सांगण्याकरता, सीते अगं पाया पड हे सांगण्याकरता सीतामाईच्या ज्या करवल्या होत्या ना, करवल्या त्या आल्या. सीते पाया पड, करवल्या. करवली कळतं ना तुम्हाला?
करवली शब्दाची सुटसुटीत व्याख्या अशी आहे, जी लग्नामध्ये मिरवली तिचं नाव, हा तुम्ही गेला असाल ना तुमच्या बहिणीसोबत, करवल्या, त्या करवल्यांनी सांगितलं सीते अगं दाजीच्या पाया पड ना. कोणाच्या? सीते दाजीच्या पाया पड. आता दाजी शब्द जवळ जवळ गेला, दाजी शब्द आता संपला, आता एक नवीन शब्द आला, जिजू. जिजू नवीन शब्द आला, भाऊजी बी गेला आणि नवीन शब्द आला जिजू. जिजू अगं सीते जिजूच्या पाया पड ना. सीतामाईने सांगितलं मी पाया पडणार नाही. मग तिची आई आली सुनैना, सुनैनाने सांगितलं सीते पाया पड, जावायच्या पाया पड. सीतामाईने सांगितलं आई मी पाया पडणार नाही. पडणार नाही पडणार. सीतामाईचे वडील आले जनक राजा, आणि जनकाने सांगितलं सीते का पाया पडत नाही तू? अगं जगाचा मालक तुला पती स्वरूपात मिळाला, याचा तुला अभिमान झाला का? सीतामाईने सांगितलं बाबा अजिबात मला अभिमान बिभिमान असं काही झालेलं नाही. मग सीते तू का पाया पडत नाहीत? जनकाने सांगितलं सीते जोपर्यंत तू पाया पडत नाहीत तोपर्यंत लग्न पूर्ण होत नाहीत, आणि जोपर्यंत लग्न पूर्ण होत नाहीत तोपर्यंत बाकीच्यांना भेटता येत नाही. कोणाला? वराडी मंडळींना नाही का, त्यांना भेटता येत नाहीत. तोपर्यंत तू पाया पडत नाही. आता चांगला ट्रेंड आला, एक पद्धत नवीन आली. कोणती? लग्नाच्या अगोदर ते काय पंक्तीचं नाव आहे त्या? कुवारी पंगत. नंतर ते लग्न लागो नाहीतर मुडो, लोकाला काही घेणं देणं नसतं. पोटभर जेवले की गाडीला किक मारली की घरी. सीते पाया पड. सीतामाई सांगते बाबा मी पाया पडणार नाहीत. का पडणार नाहीत? म्हणून त्या ठिकाणी सीतामाईने उत्तर दिलं. सीतामाई म्हणते बाबा आई हे जे माझे मालक आहेत ना प्रभू रामचंद्र, यांच्या पायामध्ये अशी पावर आहेत की यांचा पाय जर दगडाला लागला तर दगडाची स्त्री निर्माण होते, दगडाची बाई निर्माण होते. मग मला सांगा बाबा, मला सांग आई, ज्यावेळेस मी लग्न मंडपामध्ये येत होते, लग्न मंडपामधून येत असताना मी सगळ्यात अगोदर कोणत्या रूम मधून आले बरं? म्हणजे ज्यावेळेस नवरी लग्न मंडपामध्ये येते, मी करून दाखवतो, तुम्ही मला त्या रूमचं नाव सांगायचंय. नवरी ज्यावेळेस मंडपामध्ये येते ना त्यावेळेस ती एका स्पेशल रूम मधून येते, त्या रूमचं नाव आहे करेक्ट. काय नाव आहे त्याचं? तसं ऐका, त्याला आताचा शब्द आहे ब्युटी पार्लर, पण जुना शब्द त्याला आहे शृंगार घर. शृंगार घर. आई मी शृंगार घरातून आले, आणि शृंगार घरातून मी माझा शृंगार करत असताना माझ्या कपाळावरती मी हिऱ्यांची पट्टी बांधून आले. पट्टी, हिऱ्यांची पट्टी आहेत, वेगवेगळ्या रंगाची हिरे आहेत, बारीक आहेत, छोटे छोटे, लाल रंगाचा, निळ्या रंगाचा, पांढऱ्या रंगाचा, जांभळ्या रंगाचा, वेगवेगळ्या रंगाचे हिरे तिने कपाळावरती बांधलेले आहेत. आई या हिऱ्यांचा जन्म जमिनीच्याच पोटात होतो, आणि दगडाचाही जन्म जमिनीच्याच पोटात होतो. मग मला सांगाई, समजा मी जर पाया पडण्याकरता वाकले, ऐका, मी जर पाया पडण्याकरता वाकले आणि या हिऱ्यांना जर त्यांच्या पायाचा स्पर्श झाला तर या हिऱ्यांतून माझ्यापेक्षा सुंदर सुंदर स्त्रिया तयार होतील, त्या माझ्या सौती बनतील, रामाचं प्रेम माझ्यावरती राहणार नाहीत, म्हणून मी पाया पडणार नाही. काय उत्तर दिलं? भावार्थ रामायणातला प्रसंग आहे. नाथ महाराज सुंदर बोलतात. रामाचा पद लागता जडशिळा झाली त्वरे कामिनी, या लागी रघुत्तम पती माते न जमीन, रत्नांच्या युवती सुरम्य सवती होतील माते यदा, रामाची अवप्रीती मजवरी होईल सर्वदा. आई रामाचं प्रेम माझ्यावरती राहणार नाहीत म्हणून मी पाया पडणार नाहीत. पण काहीही करून सीतामाईला पाया पडण्याकरता प्रवृत्त केलं. सीतामाईने पाया पडल्या, पण त्याच्याही अगोदर ही बातमी जंगलामध्ये तपश्चर्या करणाऱ्या सगळ्या ऋषीमुनींच्या कानावरती पडली होती. सगळ्या ऋषीमुनींनी एक तातडीची बैठक बसवली, आणि बैठकीमध्ये एकच मुद्दा मांडला. काय? हे पहा म्हणे, जंगलामध्ये एक माणूस असा आला की त्याचा पाय जर दगडाला लागला तर दगडाची स्त्री निर्माण होते. दुसरा म्हणाला मग तुमचं काय म्हणणं आहे? तो म्हणला हे पहा, सकाळी उठल्यापासून सगळे कामं आपल्यालाच करावी लागतात. सकाळी उठा, चूल पेटवा, पाणी तापवा, आंघोळ करा, धुणं धुवा, भांडे धुवा, त्यानंतर स्वयंपाक करा, सगळे कामं आपल्यालाच करावे लागतात. आपल्याला तप करायला वेळच मिळत नाही, आपल्याला जप करायला वेळ मिळत नाही. म्हटलं मग तुमचं काय म्हणणं आहे? आपण एक काम करू, काय? डोक्यावरती दगड घेऊन जाऊ, त्या दगडाला त्याचा पाय लावून आणू, आणि त्या दगडाच्या बायका तयार करून आणू. कोणाची चर्चा झाली? जेवढ्या तप करणारे ऋषी मुनी होते सगळ्यांची, साधू मंडळींची त्या ठिकाणी चर्चा झाली. सगळ्यांना तो विचार पटला, आणि पटल्यानंतर एक म्हणजे प्रत्येकाने आपल्या आपल्या डोक्यावरती दगड घेतला. आमचे गुरुजी सुंदर सांगायचे, गुरुजी म्हणायचे ज्याला जशी बायको पाहिजे असेल त्यानं तसा दगड घेतला. म्हणजे ज्याला लय जाड बायको पाहिजे असेल त्यानं मोठा घेतला, ज्याला बारीक पाहिजे असेल त्यानं चिप घेतली. चिप. अरे देवाच्या मंडपामध्ये
ज्या ठिकाणी लग्न सोहळा होतोय ना त्या ठिकाणी आले आणि आल्याबरोबर ऐका ना, आल्याबरोबर राम प्रभूचा चेहरा पाहू लागले. प्रभूचा चेहरा पाहतायत, डोक्यावरती दगड तसेच आहेत आणि त्यांच्या पापण्या सुद्धा खाली पडत नव्हत्या. देवाचा चेहरा पाहतायत, इतका सुंदर आहेत, इतका सुंदर आहेत, इतका सुंदर आहेत की देवाचा चेहरा पाहत असताना त्यांची पापणी सुद्धा खाली पडत नाहीत. आणि योगायोगाने प्रभूंचं लक्ष यांच्याकडे केलं आणि विचारलं यांना, ऋषीमुनी डोक्यावरती दगड कशा करता घेऊन आलात? काय प्रश्न केला? डोक्यावरती दगड कशा करता घेऊन आलात? त्यांना एकच म्हणायचं होतं की देवा, या दगडाला तुमचा पाय लावा आणि या दगडाच्या आम्हाला बायका तयार करून द्या. काय म्हणायचं होतं? देवा, बायका तयार करून द्या म्हणायचं होतं. पण देवाचा चेहरा पाहिला, विचार बदलले, बुद्धी बदलली, आता ते देवाला म्हणतायत की देवा, आम्हाला तुमच्या बायका करून घ्या. काय अगोदर द्या म्हणायचं होतं, चेहरा पाहिला आणि काय म्हणू लागले? आम्हाला बायका करून घ्या. मग साधी कल्पना, साधा विचार, ज्याचा चेहरा इतका सुंदर आहे, ज्याचे पाय इतके सुंदर आहेत, तो निर्माण करणारा देव आणखीन किती सुंदर असला तुझी प्रकाश आणि कोटी चंद्राचा प्रकाश सुद्धा देवाच्या तेजापुढे फिका आहेत. म्हणून तुझी ये निढळे कोटी चंद्र प्रकाशे, कमल नयन हसे वदन हसे. देवा, इतका सुंदर तुझा चेहरा आहे, इतके सुंदर तुझे पाय आहेत ना, मग त्या पायावरती ऐका महिला मंडळ, तुकाराम महाराज म्हणतात त्या पायावरती माझं मन भ्रमर बनलंय. भ्रमर शब्दाचा अर्थ होतो भुंगा. ऋणू झुनू रे भ्रमरा, हे जे भ्रमर आहेत ना, त्या ऐका ना, काय माहितीये, तुकोबराज असं म्हणतात ना, माझं मन भ्रमर झालंय. भ्रमर म्हणजे भुंगा. आता भुंगा असा असतो, आपण भुंगा पाहिलाय. भुंगा असा असतो, ज्या वेळेस कमळाचं फुल उमललं जातं, सूर्य उगवला की कमळाचं फुल उमलतं आणि कमळाचं फुल उमललं की हजारो मैलावरून, हजारो किलोमीटर वरून तो भुंगा येतो, त्या कमळाच्या पाकळीवरती प्रवेश करतो. ऐका, कमळाच्या फुलामध्ये प्रवेश करतो. कमळाच्या फुलामध्ये प्रवेश केला की त्या कमळातले मकरंद सेवन करतो. मकरंद, घे छंद मकरंद. आता ते घे छंद मकरंद, जे मकरंद सेवन करत असतो. मकरंद सेवन करत असताना ऐका, मकरंद सेवन करत असताना सूर्य जो आहेत ना, तो अस्ताला जाऊ लागतो, तो मावळला जाऊ लागतो आणि कमळाची फाकळी जी आहेत ना, फुल जे आहेत ना, ते तसं तसं मिटत असतं. मिटत असताना तो आतला जो भुंगा आहे तो विचार करतो, अजून थोडंसं छिद्र बाकी आहेत, आपण भुरकून उडून जाऊ. ते कमळाच्या फुलामध्ये असणारा भुंगा विचार करतो, छिद्र आहेत अजून, आपण उडून जाऊ. असं करता करता दिवस मावळला जातो. सूर्य मावळला की ते कमळाचं फुल मिटलं जातं आणि कमळाचं फुल मिटलं की तो जो भुंगा आहेत ना, आतमध्ये अडकला जातो. आता एक साधी कल्पना, साधा विचार. आपण सगळे शेतकरी आहोत, आपल्या प्रत्येकाच्या शेतामध्ये त्या ठिकाणी अवजार आहेत. आता ते लोखंडाचे आले, पण पूर्वी लाकडाचे असायचे. त्या लाकडाच्या आवताला जर भुंगा लागला तर त्या आवताच्या लाकडाचं तो भुंगा पीठ करायचा, पीठ. पण मग एक साधी कल्पना, लाकडाचा भुगा करणारा जो भुंगा आहे तो कमळाच्या पाकळीमध्ये अडकला की त्याला ती कमळाची पाकळी पोखरणं लय जड आहे का? नाही.
कमळाचा गुमान आणि ओढी भ्रमरा सुमन. कमळाच्या पाकळीला पोखरणं त्या भुंग्याला जास्त जड नाहीत, पण तो भुंगा आतमध्ये विचार करतो. अडकल्यानंतर तो भुंगा म्हणतो, मी जरी लाकडाचं पीठ करणार असेल पण मी या कमळाच्या पाकळीला, या कमळाच्या फुलाला त्रास देणार नाहीत. का देणार नाहीत? कारण या फुलातले मकरंद म्हणजे माझं जीवन आहेत, माझं जीवन यातले मकरंद आहेत. मग माझा प्राण गेला तरी चालेल पण मी या फुलाला त्रास देणार नाहीत. म्हणजे भुंग्याचं त्या कमळावरती किती प्रेम असतं. तसं तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्या चरणावरती माझं मन भ्रमर झालंय. भ्रमर म्हणजे प्रेमाची व्याख्या या शब्दातून व्यक्त करतात तुकोबराय. प्रेमाची गरज आहे. जसं प्रेम आहेत ना भुंग्याचं कमळाच्या फुलावरती, तसं माणसाचं प्रेम देवावरती असलं पाहिजे. ऐका, भगवंतावरती माणसाचं प्रेम असलं पाहिजे. कारण काय, संसारातही प्रेमाची गरज आहे आणि परमार्थातही प्रेमाची गरज आहे. संसारात जर प्रेम नसेल तर संसारात आपल्याला समाधान मिळणार नाहीत आणि परमार्थात जर प्रेम नसेल तर परमार्थातही आपल्याला समाधान मिळणार नाहीत. दोन्हीकडेही प्रेमाची गरज आहे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई आणि प्रेमाविन नाही समाधान. समाधान प्रेमाशिवाय मिळणार नाहीत. संसार करतायत आपण, संसारामध्ये जर प्रेम नसेल तर आपल्याला समाधान मिळणार नाहीत. ऐका ना, काय झालं, एका जणाने गावाला पंगत घालायची ठरवली. ऐका, प्रेमाची व्याख्या सांगतोय. एका जणाने गावाला पंचपक्वान्न जेवण घालायचं ठरवलं आणि सुंदर पंचपक्वान्नाचं जेवण तयार केलं. सुंदर पंचपक्वान्न तयार झाले आणि पंगत जेवायला बसली आणि पंगत वाढली गेली. पुंडलिका वरदा झालं, लोक जेवायला बसले आणि जेवण करत असताना हा पंक्तीचा जो मालक आहे, ज्यानं पंचपक्वान्न निर्माण केले, तयार केले, तो पंचपक्वान्न निर्माण करणारा, तयार करणारा तो पंक्तीचा मालक त्या पंक्तीमध्ये आला आणि लोकांकडे पाहून लोकांना म्हणू लागला, ए वाढा यांना, वाढा. यांच्या बापाला कधी पंचपक्वान्न भेटलं होतं का? काय काय काय, वाडा यांना पंचपक्वान्न कधी यांच्या बापाने पाहिलं होतं का? मला सांगा, पंचपक्वान्नाचं जरी जे जेवण असलं आणि त्याच्यात जर प्रेम नसलं तर ते जेवण तुम्हाला समाधान देईल का? आपल्याला चांगलं वाटेल, समाधान देईल ते जेवण? देणार नाहीत. आता याच्या उलट ऐका, परमार्थात म्हणजे आपण आता वारी करणारे माणसं आहोत. वारीला जर आपण गेलो पंढरपूरला आषाढीला तर एखाद्या गरीब वारकऱ्याच्या घरी पंगत असते. तो गरीब वारकरी पंगत जेवायला बसल्यानंतर वारकरी, तो गरीब माणूस त्या पंक्तीमध्ये येतो. काही नसतं केलं होतं ना, पंचपक्वान्न केलेले नसतात, त्यानं फक्त पिठलं भाकर केलेली असते आणि पिठलं भाकर वाढली की लोक जेवायला बसले, वारकरी जेवायला बसले की तो पंक्तीचा मालक त्या पंक्तीमध्ये येतो. म्हणतो काय माहितीये का, वारकरी गोड मानून घ्या बर का, माऊली गोड मानून घ्या, गरीबाचं जेवण. असं म्हटल्यानंतर माणूस अर्धी भाकर शिल्लक खातो का नाही? का? त्याच्यामध्ये प्रेम आहे. म्हणून प्रेमाची गरज आहे, नाही का? प्रेम सुख आता सांगितलं. जसं तुम्ही परमार्थ करतायत, परमार्थात, भजनात, सगळ्या गोष्टीत प्रेमाची गरज आहे. आपल्याकडे एक प्रमाण आहेत पहा, प्रेमाविन भजन, नाकाविन मोती आणि अर्थाविन पोथी. वाचोनी काय, हा काय शब्द कसा वापरायचा, काय कामाचं? म्हणजे भजनात जर प्रेम नसेल तर काय उपयोगाचं? चालली तिचं तरी काय चुकलं म्हणा. इथं चित्रच बदला ना, एकच चित्र दिसायला लागलं. ते चित्र बदलेलं चित्र पाहायची सवय लागलेली आपल्याला, नाही का? कारण काय, पिक्चर जर एक टीव्ही वरती लागला, पिक्चर जर आपल्या टीव्ही वरती लागला तर सलग तो 3 तास चालत नाही ना, सलग 2 तास तो पिक्चर चालत नाही. त्याच्यामध्ये मधीच येतं ना वॉशिंग पावडर निर्मा किंवा मग ॲम कॉम्प्लॅन बॉय, हे पाहायची सवय लागली. त्याच्यामुळे ते ॲडव्हर्टाईज नाही, एकच चित्र दिसायला लागलं. ऐका, विठाल विठाल, प्रेमाची गरज आहे. प्रेमाविना भजन काय उपयोगाचं, नाकाविना मोती काय उपयोगाचा? एका बाईला तिच्या नवऱ्याने सुंदर नवरत्नाची नथ आणली आणि तिच्या नाकावरती म्हशीनं पाय दिलेला. सांगा नथ कुठे लावायची? उपयोग आहे त्याचा काही? म्हणे नाक म्हणजे नथीला सुद्धा महत्व कशाचं आहे? नाकाचं महत्व आहे. लय बघायला लागले बा तुम्ही एकमेकीकडे, म्हणता का एकमेकीला चपटी? ऐका ऐका, नाकाची गरज आहे. ऐका ना, मला आता हाच विषय म्हणून समजून जातो. मला सांगा, तुमच्या गावामध्ये नथ आहे म्हणून नाक आहे का नाक आहे म्हणून नथ आहे? नथ आहे म्हणून. बरं, आणखीन विचारतो, नथ महत्वाची का नाक महत्वाचं? काय महत्वाचं आहे? माता खोटं बोलायचं नाही. देवाच्या मंडपात मध्ये तुम्ही बसलेला आहात, खोटं बोलू नका. मला एक सांगा, तुम्ही नथ देणाराचं जास्त वेळा नाव घेता का नाक देणाराचं जास्त वेळा नाव घेता? नाक देणाराचं घेता. नथ देणाराचं जास्त वेळा नाव घेतलं जातं. मी नाही बोलत, कबीरदास महाराज सुंदर बोलतात. कबीरदासजी महाराज,
जिस यार ने नथनी दी उसे पुकारे वार, जिस यार ने नाक दिया उसे भूल गई ना। ज्याने नथ दिली त्याला जास्त वेळा बोल त्याचं नाव पुकारलं जातं, आणि ज्यानं नाक दिलं ना त्याला मात्र आपण विसरत चाललोय. चला, नथ महत्वाची नाहीयेत, नाक महत्वाचं आहे. म्हणून त्या देवाला आपण कधीच विसरलं पाहिजे नाहीत. प्रेमाची गरज आहे, भजनातही प्रेमाची गरज आहे, संसारातही प्रेमाची गरज आहे. म्हणून देवा तुझ्या पायावरती माझं मन भ्रमर बनलंय, भ्रमर. आणखीन सांगू का, तुझ्या चरणाचा आश्रय लक्ष्मीने केला, तुझ्या चरणाचा आश्रय गंगेने केला. एवढंच नाही, मग जेवढे काही संत मांदियाळी होऊन गेले या सर्व संतांनी तुझ्या पायाचा आश्रय केला. अभंगाचं तिसरं चरण. आठवण करून दिली बोधे बाबाची बरं का. ही चाल कैलास महाराज, गणेश महाराज तुम्ही आळंदीत शिकलेलं नाहीये, पण तरी सुद्धा तुम्ही वारकरी बास तुमच्याकडे आहेत, हे फार महत्वाचं आहे बरं का, नाही का. वारकरी बास महत्वाचा आहे. आता ते राहिलं नाहीत, आता जवळजवळ जुन्या चाली संपत आलेल्या आहेत. चला त्या विषयाकडे मी जात नाही, काही चालूया आपलं. विठाला विठाला म्हणतात देवा जेवढे काही संत होऊन गेले या सगळ्या संतांनी तुझ्या पायाचा आश्रय केला. मग आता ऐका, देवाच्या पायाचा आश्रय का केला तर तुकोबराय म्हणतात तुझ्या पायावरती सगळ्या प्रकारचं सुख आहेत. महाराज ज्या सुखाकरता आपण रात्रच दिवस तळमळ करतोय ते सगळं सुख देवाजवळ आहेत. आपल्याला प्रमाण माहित आहे, सर्व सुखाचे आगर सगळं जे आहेत देवाजवळ सगळ्या प्रकारचं सुख आहेत. काही लोक प्रश्न करतात महाराज देवाजवळ पैशाचं सुख आहे का? पैशाचं कशाचं? देवाजवळ पैशाचं सुख आहे का? तर देवाजवळ पैशाचं सुद्धा सुख आहेत. का? कारण आत्ताच प्रमाण दिलं, पाय म्हणजे जेवढी काही पैशाची मालकीन आहेत, आपल्या सगळ्या पैशाची मालकीन अर्थात आपल्या भारतातल्या पैशाची मालकीन, त्या मालकीनेचं नाव आहे निर्मला सीतारामन.
लक्षात आलं तुम्हाला आता? त्या मालकिनीचं नाव आहे लक्ष्मी आणि ती लक्ष्मी देवाच्या पायाजवळ राहते ना. फक्त आपली सगळ्यांची एकच भानगड झालीत, आपण सगळे तिच्या मागे धावतो. कोणाच्या? बोला ना, कोणाच्या? तुम्ही बोला गाड्याने तर चाललो चिंचुलीला. कोणाच्या मागे? लक्ष्मीच्या. पण ऐका ना, जे लोक लक्ष्मीच्या मागे लागतात ना, जे लोक लक्ष्मीच्या मागे धावतात, लक्ष्मी त्यांच्या मागे लागत नाही. मग जे लक्ष्मीला सोडून देवाच्या मागे लागतात, लक्ष्मी त्यांच्या मागे लागत असते. ऐकताय? कळतंय माझं बोलणं तुम्हाला? जे लोक लक्ष्मीच्या मागे लागतात, लक्ष्मी त्यांच्या मागे लागत नाही, लक्ष्मीला सोडून देतात आणि देवाच्या मागे लागतात ना, लक्ष्मी त्या लोकांच्या मागे धावत असते. याला पुरावा आहे माझ्याकडे. काय? आपल्या महाराष्ट्राला खेटून कर्नाटक नावाचं राज्य आहे. ऐका, आपल्या महाराष्ट्राला खेटून कर्नाटक नावाचं राज्य आहे आणि त्या कर्नाटक नावाच्या राज्यामध्ये एक गाव आहे, त्या नगरामध्ये एक गाव आहे. त्या ठिकाणी त्या गावाचं नाव आहे कांचीपुरम. काय गावाचं नाव? आणि त्या कांचीपुरम मध्ये भगवान विष्णूची शेषशाही मूर्ती आहे. शेषशाही म्हणजे कशी? शेषावरती झोपलेले भगवान विष्णू. काय असतं? जिकडे शेष नागाचा फणा असतो तिकडे देवाचं डोकं असतं, जिकडे शेष नागाची शेपटी असते तिकडे देवाचे पाय असतात आणि पायाजवळ लक्ष्मी बसलेली असते. पण त्या कांचीपुरमला उलट आहे. तिथं असं आहे, जिकडे शेष नागाचा फणा आहे तिकडे देवाचे पाय आहेत आणि जिकडं भगवंत म्हणजे शेपटी आहेत तिकडे देवाचे डोकं आहेत. आम्ही काही महाराज मंडळी तिथं गेलो होतो दर्शनाकरता. आळंदीमध्ये असताना आम्ही ती मूर्ती पाहिली आणि तिथल्या पुजाऱ्याला विचारलं, म्हणलं का हो पुजारी, महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरतोय कीर्तन करत, आम्हाला कीर्तन करत असताना अनेक गावागावामध्ये जाण्याचा योग येतो, काही गावामध्ये आम्हाला भगवान विष्णूची शेषशाही मूर्ती पाहायला सुद्धा मिळते. आमच्याच गावाशेजारी, त्याला हे पण सांगितलं, आमच्या गावाशेजारी एक वाकी नावाचं गाव आहे, वाकी नावाच्या गावामध्ये सुद्धा भगवान विष्णूची शेषशाही मूर्ती आहेत. मग मला सांगा, ऐका ना, जिकडं फणा असतो तिकडं देवाचं डोकं असतं, जिकडं शेपटी असते तिकडे देवाचे पाय असतात, तुमच्या गावामध्ये उलट का? मी प्रश्न केला त्यांना. तर त्यांनी काय केलं, म्हणे महाराज तुम्ही महाराज आहात, तुम्ही कथा कीर्तनाच्या माध्यमातून या मंदिराचा प्रचार प्रसार करा. म्हणलं तुम्ही कथेचं आम्हाला वर्णन करून सांगा. त्याने आम्हाला असं साईटला बसवलं. ऐका, आपल्या सगळ्या महाराज मंडळींना साईटला एका बाजूला बसवलं आणि त्याने ते हिंदीमध्ये सांगायला सुरुवात केली. कारण तिकडची भाषा म्हणजे कशी आहे? हिंदी ना, ते तिकडची भाषा त्यांची आहे, पण हिंदी भाषा सगळीकडे चालणारी आहे. त्यांनी ती हिंदीमध्ये सांगायला सुरुवात केली. मी आपलं मराठीतच सांगतो. काय कैलास महाराज, हमको हिंदी आती पण मध्ये मध्ये हलपाट्या खाती हो, त्याच्यापेक्षा आपलं मराठीत बोललेलं बरं नाही का? हिंदीची चिंदी व्हायला नको. त्याने तो इतिहास सांगायला सुरुवात केली. त्याने आम्हाला बाजूला बसवलं. म्हणे महाराज, या नगरामध्ये पूर्वी एक राजा राहत होता. ऐका, पूर्वी एक राजा या नगरामध्ये राहत होता आणि नगरामध्ये राहत असल्या कारणामुळे मूर्ती अगोदर सरळ होती, पण झालं असतं की त्या राजाने या मूर्तीच्या पूजा करता एक पुजारी ठेवला होता. ऐका, मूर्तीच्या पूजा करता पुजारी ठेवला होता आणि तो पुजारी काय करायचा, मूर्तीचीही पूजा करायचा आणि त्याच नगरामध्ये, ऐका, त्याच नगरामध्ये एका साधूचा आश्रम होता आणि त्या साधूच्या आश्रमामध्ये जाऊन त्या साधूची सेवा करायचा, मूर्तीचीही पूजा करायचा आणि साधूचीही सेवा करायचा. पण एक दिवस झालं असं की मूर्तीची पूजा करत असताना त्याच्याकडून काहीतरी चूक झाली आणि चूक झाल्यानंतर राजाने सांगितलं की आत्ताच्या आत्ता माझं नगर सोडायचं, नगराच्या बाहेर निघून जायचं. चुकला ना तू, आपल्या नगरात अजिबात थांबायचं नाही. आता राजाची आज्ञा पाळावी लागेल. त्याने पिशवी भरली, निघाला आणि जात असताना येशीच्या बाहेर पडला आणि त्याने साधा विचार केला की आता आपण तर या नगराला सोडून जातोय, पण एकदा आपण चाललोय तर जाता जाता त्या साधूची भेट तरी घेऊन जावी की त्या साधूची आपण सेवा करतोय. साधूच्या आश्रमामध्ये गेला, हात जोडून उभा राहिला आणि डोळ्यामध्ये अश्रू आहेत, रडू लागला आणि साधूला सांगतोय, साधू महाराज येतो आता, आतापर्यंत मी तुमच्या नगरामध्ये थांबलो, आता इथून पुढे मला या नगरामध्ये थांबता येणार नाहीत. साधूने विचारलं, का थांबता येणार नाहीत? अरे एवढा सेवी करी तू, माझी एवढी सेवा करतो आणि या नगरामध्ये तुला का थांबता येणार नाहीत? त्यावेळेस त्या पुजाऱ्याने सांगितलं की राजाने मला नगराच्या बाहेर काढून दिलेत, कसं मला तुमच्या नगरामध्ये थांबता येईल आणि कशी मला तुमची सेवा करता येईल? आता ऐका बरं का, त्या साधूने सांगितलं, हे बघ, आता तूच जर या नगरात थांबत नसेल तर मी या नगरात थांबून काय करू? म्हणे मग मी सुद्धा तुझ्या सोबत येतो. कोण म्हणतंय? साधू महाराज म्हणतायत, मी सुद्धा तुझ्या सोबत येतो. त्या पुजाऱ्याने सांगितलं, महाराज तुम्ही माझ्या बरोबर येणार? म्हणे हो. म्हणजे मला आयुष्यभर साधूची सेवा करणार? म्हणे हो. म्हणे चला मग निघू लवकर आपण या नगरातून. साधूने सांगितलं, थांब, जसा तू मला विचारायला आला ना तसं मी सुद्धा एका जणाला विचारण्याकरता जातो. म्हणे कोणाला? मी देवाला विचारून येतो. काढून कोणाला दिले नगराच्या बाहेर? पुजारी कोणाला सांगतोय? साधू कोणाला सांगण्याकरता गेले? देवा येतो आता, आतापर्यंत मी या नगरामध्ये थांबलो, या नगरामध्ये मला आता थांबता येणार नाहीत. देवाने विचारलं, साधू महाराज तुम्ही मला सोडून का चाललात? त्यावेळेस साधूने उत्तर दिलं की माझा सेवक इथं थांबत नसेल तर मी इथं थांबून काय करू? मी सुद्धा त्याच्या बरोबर निघालो म्हणे.
साधूने सांगितलं मी सुद्धा त्याच्याबरोबर निघालो. त्यावेळेस देवाने सांगितलं हे पहा साधू महाराज, तुमचा सेवक चालला म्हणून तुम्ही त्याच्या पाठीमागे चाललात. आता माझे सेवक तुम्ही आहात आणि तुम्ही जर या नगरामध्ये थांबत नसतील तर मी या नगरामध्ये थांबून काय करू? मी सुद्धा तुमच्या सोबत येतो. कोण म्हणतंय आता हे? मी सुद्धा तुमच्या सोबत येतो. साधूने सांगितलं देवा चला मग आपण लवकर निघूया. देवाने सांगितलं थांब, मी तिला विचारून येतो. कोणाला? कोणाला? आणि देवाला सुद्धा लक्ष्मीला विचारावं लागलं विचारण्याकरता. आणि काय आता विचारल्याशिवाय कुठलीच गोष्ट करता येत नाही. अगोदर विचारावंच लागतं नाही का? अगोदर विचारावं लागतं. फक्त सगळ्या लक्ष्म्यांचं एकच म्हणणं आहे, आम्हाला लय काम आहे ना, आम्हाला लय वनवास आहे. सगळ्यांचं एकच म्हणणं आहे, आमच्यावरती लय वनवास आहे. वनवास तुमच्यावरती नाही हो, वनवास यांच्या सगट माझ्यावरती बी आहे, कारण माझंही भाजलंय. यांच्या सगट नाही मी पराव. ऐका ना, काय प्रत्येकाला एकच वाटतं महिलांना की मला लय वनवास आहे, माझं लय काम आहे. काही काम नाही तुम्हाला. इकडे माझ्याकडे पहा. काय माहितीये, सगळ्यांचं एवढं जरी म्हणणं असलं ना तरी काम तुम्हाला जास्त नाहीत. मी पटवून देईन. मला सांगा, नवरा बायको जर प्रवासाला निघाले, बॅग जर एक असली तर ती कोणाच्या डोक्यावरती असते? बोला ना लक्ष्मीवर बोला बरं. बॅग जर दोन असल्या, एक जड असली आणि एक हलकी असली, तर हलकी कोणाच्या जड कोणाच्या? तुम्ही बोला, तुम्ही सहकार्य करा मला. बरं आणखीन सांगतो ऐका ना. आता ज्या समजा आपल्याला गावाला जायचंय, मग अगोदर एसटी स्टँडवर जावं लागेल. मग एसटी स्टँडवर गेल्यानंतर पळत जाऊन एसटीची चौकशी कोण करतो? नारायण म्हणा, नारायण. कोण? नारायण. बरं एसटी आल्यानंतर पळत जाऊन रुमाल कोण टाकतं? बरं एसटी मध्ये गर्दी असली आणि गर्दी असल्यानंतर जागा जर एकच मिळाली तर खाली कोण बसतं, उभं कोण राहतं? बोला बोला बोला. लक्ष्मी खाली बसते. बरं जागा जर दोन मिळाल्या तर खिडकीच्या बाजूने कोण बसतं आणि इकडच्या बाजूने कोण बसतं? बरं कंडक्टर आल्यानंतर तिकीट कोण काढतं? बोला ना, कोण काढतं? बरं तिला जर रस पिऊ वाटला तर खाली जाऊन पळत जाऊन रस कोण आणतं? बरं तिला जर कुरकुरे खाऊ वाटले तर ते खाली जाऊन कुरकुरे कोण आणतं? बरं रस पिऊन आणि कुरकुरे खाऊन जर ती वकली तर तिच्या शेजारी कोण? आपल्याला माहिती आपली बायको भांडकुदळेन. ती जर बसमध्ये एसटी मध्ये कोणासंग भांडली तर तिची बाजू कोण घेतं? वनवास संपला नाही, भैरवी बाकी अजून. बरं मला सांगा, ज्या पाहुण्याच्या घरी जायचंय त्या पाहुण्याच्या घरी गेल्यानंतर नवी साडी कोण नेसतं? आपल्या वाट्याला रुमाल नाक पुसायला पुरत नाही हो. बरं खरंय ना. म्हणजे आता ज्या पाहुण्याच्या घरी जायचंय, समजा जर आपण तिच्या पाहुण्याच्या घरी गेलो, ऐका ना, समजा तिच्या पाहुण्याच्या घरी गेलो तर तुम्ही माझ्या पाहुण्यासोबत कशी नीट बोलले नाहीत, कशी नीट वागले नाहीत, हे ऐकत ऐकत पुन्हा घरी यायचं. आणि समजा जर आपल्या पाहुण्याच्या घरी गेलो तर तुमचे पाहुणे माझ्यासोबत कसे नीट बोलले नाही, किती आडवे बोलले, हे ऐकत ऐकत पुन्हा घरी यायचं. एवढं सगळं करून ते जनावर आपलं ती बाई घरी आणायची. काही ना आता कळण, काही ना सकाळी उजेड्यावर कळण. एवढं सगळं करून ती बाई घरी आणायची. घरी आणल्यानंतर तिनं एकच शब्द वापरायचा, आता याच्या पुढे मला तुमच्या सोबत. मग सांगा वनवास कोणावर? मला सांगायचा मुद्दा एवढा होता की नारायण म्हणजे देवाला सुद्धा लक्ष्मीला विचारावं लागलं. गेली लक्ष्मीकडे, लक्ष्मी येतो आता. अगं आतापर्यंत मी या नगरात थांबलो, आता या इथून पुढे मला या नगरात थांबता येणार नाही. लक्ष्मीने विचारला, देवा मला सोडून तुम्ही का चाललात, का निघालात तुम्ही मला सोडून? त्यावेळेस लक्ष्मीने विचारल्यानंतर देवाने सुद्धा हेच उत्तर दिलं. देवाने सांगितलं, ऐक लक्ष्मी, माझा सेवक जर इथं थांबत नसेल तर मी इथं थांबून काय करू, मी सुद्धा त्याच्या बरोबर चाललो म्हटले. मग लक्ष्मीने सांगितलं, देवा तुमचे सेवक चालले म्हणून तुम्ही त्यांच्या पाठीमागे निघालात. आता मला जर तुमची सेवा करायची असेल तर मी या नगरात थांबून काय करू, मी सुद्धा तुमच्या बरोबर येते. आता ऐका बरं का, मी सुद्धा तुमच्या बरोबर येते म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आता अगोदर पुजारी निघाला, पुजाऱ्याच्या मागे साधू निघाला, साधूच्या मागे देव निघाला आणि देवाच्या मागे आता जशी लक्ष्मी नगरातून बाहेर पडली, ऐका बरं का, जशी लक्ष्मी त्या नगरातून बाहेर पडली, पडल्याबरोबर त्या ठिकाणी सगळीकडे दारिद्र्य पसरायला लागलं, दरिद्री पसरायला लागली. आणि दरिद्री पसरत असताना राजा पळत गेला आणि अगोदर लक्ष्मीचे पाय धरले. ऐका बरं का, आपला मुद्दा एकच आहे की जे लोक लक्ष्मीच्या मागे लागतात लक्ष्मी त्यांच्या मागे लागत नाही. तिथं देव आहेत, साधू आहेत, पुजारी आहेत,
आणि लक्ष्मी आहेत, पण त्या राजाने अगोदर लक्ष्मीचे पाय धरले, लक्ष्मीची विनवणी केली की लक्ष्मी आई साहेब राहा ना तुम्ही या नगरामध्ये, या नगराला सोडून तुम्ही का चाललात? त्यावेळेस लक्ष्मीने सांगितलं राजा अरे मी थांबले असते बर का, पण माझा मालक थांबत नाहीत, त्यांची विनंती कर, ते जर थांबले तर मी थांबतो. देवा अहो नका ना जाऊ तुम्ही या नगराला सोडून, तुमची गरज आहे हो देवा या नगराला. त्यावेळेस त्या देवाने सुद्धा तेच सांगितलं राजा मी थांबतो, माझा साधू थांबला पाहिजे. साधू महाराज कुठं तुम्हाला मी नगराच्या बाहेर काढून दिलेत, अहो थांबा ना तुम्ही या नगरामध्ये. साधूने सुद्धा तेच सांगितलं राजा अरे मी थांबतो, माझा पुजारी थांबला पाहिजे. राजाने लक्ष्मीचे पाय सोडले, पुजाऱ्याचे पाय धरले, पुजाऱ्याला विनवणी केली की पुजारी महाराज राहा तुम्ही आता. मग राजाच्या विनवणीवरून पुजारी राहिला, पुजाऱ्याच्या मागे साधू राहिला, साधूच्या मागे देव राहिला आणि देवाच्या मागे लक्ष्मी राहिली. याचा क्रम एकच आहे की जे लोक लक्ष्मीला अगोदर धरतात, लक्ष्मीचे पाय धरतात, लक्ष्मी त्यांच्या मागे लागत नाही. मग लक्ष्मीला सोडून जे देवाच्या मागे लागतात ना, लक्ष्मी त्यांच्या मागे लागत असते. म्हणून तुकोबाराय म्हणतात देवा तुझ्या जवळ सगळ्या प्रकारचं सुख आहे, सगळ्या साधू संतांनी तुझ्या पायाचा आश्रय केला, ठाव धरिला संत जणी आणि सुखे राहिले लपोनी. आणि अशा अर्थाचं चिंतन व्यक्त करत असताना तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये एकच वाक्य वापरतात, अभंगाचं शेवटचं चरण. तुका माने वाची, तुका माने वाची, तुका माने वाची.